नमस्कार मंडळी. तर मी केलेले आहे तिथं भरपूर साऱ्या भाज्या टाकून पत्तागोबी, कांदा, बटाटा खिसून टाकून हे धपाटे बनवलेले आहेत मी, एकदम पौष्टिक असे. तर ह्याची रेसिपी तुम्ही पूर्ण बघा, व्हिडिओ कुठंही स्किप करू नका. जर माझा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता मी रेसिपीला सुरुवात करत आहे. तर त्याच्यासाठी इथं मी भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे, 10-15 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, भरपूर सारी लसूण पण घेतलेला आहे भरपूर सारा. आता इथं मी पत्तागोबी घेतलेली आहे आणि 2 मोठे कांदे पण घेतलेले आहेत आणि 2 बटाटे पण घेतलेले आहेत. तर आपण आता आधी कांदा चिरून घेणार आहे. मी कांदा बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर माझा कांदा बारीक असा चिरून झालेला आहे. आता मी हे जे 2 बटाटे घेतले होते, बटाट्याचे सालं काढून घेतलेले आहेत मी. आता हा जो बटाटा आहे तर खिसून घेणार आहे मी खिसणीने. बारीक असा खिसून घेतलाय मी बटाटा हा. तर आता ह्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहे मी आधी बटाटा हा. आता हे पाणी टाकून हे स्वच्छ धुवून घेते मी. तर आपला बटाटा धुवून झालेला आहे स्वच्छ असा. तर आता इकडे मी पत्तागोबी घेतलेली आहे. पत्तागोबी पण मी खिसूनच घेणार आहे आणि काही राहिलेला थोडा चिरून घेणार आहे बारीक असा. तर पत्तागोबीमध्ये आळ्या पण असतात, त्याच्यामुळे असं हे पाहून घ्यायचं आधी हे पत्तागोबी. तर आता मी खिसून घेणार आहे पत्तागोबी आता हा. माझा पत्तागोबी खिसून झाला की मी हा पत्तागोबी चिरून पण घेणार आहे बारीक असा. तर आता हा पत्तागोबी खिसून झालेला आहे. तर आता मी इकडं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मिरच्या टाकणार आहे. आता ही लसूण पण टाकून घेते ह्याच्यामध्ये मी. आता ह्याच्यासोबत 1 चमचा जिरे टाकलेत आणि आता भरपूर सारी कोथिंबीर पण टाकून घेणार आहे मी ह्याच्यामध्ये. आणि थोडंसं मीठ पण टाकलेलं आहे, कारण आपली हिरवी मिरची लवकर बारीक होईल म्हणून. तर आता ही मिक्सरला मी बारीक एकदम पेस्ट काढून घेतलेली आहे, बारीक अशी तुम्ही बघू शकता. तर मी आता इकडं ताटामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आधी आणि ते चाळून घेणार आहे. आता हे ज्वारीचं पीठ चाळून झालं की ह्याच्यामध्ये आता मी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, हे पण चाळून घेणार आहे मी. आता ह्याच्यामध्ये अर्धी पाऊण वाटी मी बेसन पीठ पण टाकलंय. आता त्याच्यानंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. आता हे पीठ पण चाळून घेणार आहे मी. आता माझं पीठ चाळून झालेलं आहे छान असं. आता ह्याच्यामध्ये मी पत्तागोबी टाकून घेतलेली आहे खिसलेली. आता त्याच्यासोबतच मी आता कांदा पण टाकून घेणार आहे. हा खिसलेला बटाटा टाकून घेतला आहे मी ह्याच्यासोबत. आता हा बारीक चिरलेला कांदा पण टाकून घेते. आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकते मी ह्याच्यामध्ये. आणि ही बारीक चिरलेली पत्तागोबी पण टाकणार आहे मी. पत्तागोबी मी चिरून पण घेतलेला आहे आणि खिसून पण घेतलेला आहे, दोन्ही टाकलेले आहे ह्याच्यामध्ये मी. आता हा मिरचीचा ठेचा जो केलेला होता ना मी, तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेते मी आता. आता ह्याच्यामध्ये परत 1 चमचा मी जिरे टाकणार आहे, कारण जास्त जिरे टाकले की आपले धपाटे जे आहेत ते छान चवीला लागतात. आता 2 चमचे
तीळ टाकून घेतलेत मी पांढरे ह्याच्यामध्ये. आता 1 चमचा हळद टाकलेली आहे मी ह्याच्यामध्ये आणि चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे. तर आपले हे सर्व जिन्नस आता टाकून झालेले आहेत. आता हे जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घेणार आहे मी. आता हे मिक्स झालं की ह्याच्यामध्ये पाणी टाकून हे मळून घेणार आहे छानपैकी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि कमेंट पण करा. तर माझं हे छान असं पीठ मळून झालंय. तर मी आता लगेचच धपाटे करायला घेणार आहे, कारण हे पीठ आपल्याला भिजवण्यासाठी ठेवायचं नाही आहे. कारण ह्या पिठामध्ये भाज्या आहेत भरपूर साऱ्या, त्याच्यामुळे ह्या पिठाला पाणी सुटतं. त्याच्यामुळे धपाट्याचं पीठ मळलं की लगेचच आपण धपाटे करायला घ्यायचं. तर आता मी हे धपाटे जे आहेत तर एक कॅरी बॅग घेतलेली आहे आणि त्याच्यावर हे धपाटे करणार आहे मी. आता ही जी कॅरी बॅग आहे तर चौकोनी कट करून घेतलेला आहे मी कात्रीने. आणि आता हा एक गुंडा घेऊन मी धपाटे थापून घ्यायला लागले अशा हाताने. तर माझा हा छान असा धपाटा थापून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यावरतून आपण थोडेसे तीळ टाकूया आणखीन. तीळ टाकल्याने धपाट्याला आणखीन छान चव येते. तीळ टाकून पण आपल्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे हे धपाटं. अलगद असं हे धपाटं निघतंय, तुम्ही बघू शकता. आता मी हे तव्यावर टाकून घेणार आहे. आता ह्या धपाट्याला तुम्ही तेल किंवा तूप तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही काहीही लावू शकता. तर इथं मी तूप घेतलेलं आहे. तूप लावल्याने जरा धपाटा अधिकच चविष्ट लागते. तर आपला एका साईडने धपाटा परतून झालेला आहे मस्त खरपूस. तुम्ही बघू शकता किती छान धपाटा झालेला आहे हा. आता दुसऱ्या साईडने पण तूप लावून घेते मी. तर आपला हा धपाटा छान असा दोन्ही साईडने आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्त खरपूस असा. तर आता धपाटा मी ताटामध्ये काढून घेते. धपाटा हा छान खरपूस असा परतून झालेला आहे. आता सगळे धपाटे मी असेच करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान असे हे धपाटे तयार झालेले आहेत. एकदम पौष्टिक आणि टेस्टी धपाटे तयार झालेले आहेत. ह्याच्यावर थोडंसं तूप लावलेलं आहे परत मी. दह्याबरोबर तर एकदम मस्त लागतात हे धपाटे. तुम्ही नक्की करून बघा हे धपाटे अशा प्रकारे.